देशात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती सुरू आहे। या निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर देखभाल दुरुस्तीचा खर्च म्हणून विशेष अंतरावर टोल नाका लावण्यात येतो। हा रस्ता बांधणीचा काम बीओटी तत्वावर मोठ्या खाजगी कंत्राटदार कंपन्यांना देण्यात येतो। या टोल नाक्यांवरून चारचाकी तथा सर्व प्रकारच्या ट्रक बसेस यांच्याकडून टोल वसुली केली जाते व या रस्त्यांचे डागडुगीचे काम तथा देखभाल दुरुस्तीचे काम या कंपन्यांकडून केले जाते। मात्र काल रात्रीपासून काही टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून दुचाकी वाहनांना प्रत्येक टोल नाक्यावर टोल भरावे लागणार असे मेसेज प्रसारित होताच या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। वेगवेगळ्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे। त्यामुळेच देशाचे रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून हा सर्व प्रकार अफवांचा असल्याचे म्हटले आहे। असा कोणताही निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे व अशा टीव्ही चॅनल्सचा निषेधही नोंदविला आहे। त्यामुळे आता कोणत्याही दुचाकी वाहनाला टोल लागणार नाही हे निश्चित झाले आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।